चला आता आहे ना, आता हॉटेलवर जायला लई उशीर झाला. आज नेमकं लेट उठलो. सगळे गिराईक वाट पाहत असतील, आज शेट काबर नाही आले, शेट काबर नाही आले. खूप लेट झाली. चला आता शर्ट घालू दे. कोण्या गावाचं आलं पाखरू अन बसलय डोलात, खुदू खुदू हसतय गालात. कोण्या गावाचं आलं पाखरू बसलय डोलात, खुदू खुदू हसतय गालात. चला आवरा. शांता, शांता. काय हो? अगं चाल लवकर, आण मा डाबा चाल. बर बर, आले आले. झालं का तुमचं? हो झालं, चाल. हा आले. शांता. हा आले आले. डबा भरून राहिले हो. आज मैत्रीला लई गिराईक वाट पाहत असतील. आज आहे ना, एकटे यांना उपवास आहे. खिचडीच दिली डब्याला, भरपूर दिली, बाद झाली आता. यांना एक तर जास्त खिचडी बी नाही आवडत. शांता, हा आज का बरं छोटा डाबा दिला? अहो, आज आहे ना नुसती खिचडी दिली ना, हा मग तो डबल झाकणाचा डबा नाही दिला आज. हाच दिला एकच. हा चालेल, चल. हा हा दे, बॅगेत दे टाकून. बर बर, टाकते टाकते. हा शर्ट घातला का तुम्ही? हा बरं आहे ना. अहो, तुम्ही काल बी हा शर्ट घालून गेले होते ना. अगे जाऊ दे, आता टाइम झाला ना. आता दुसरे एवढे पाच बसतो तो, मग हाच घालतो. मग त्या बाबांनी इस्त्रीचे कपडे आणून दिले नाही का? नाही ना, आज मान नाही देईल. हा का? हा हा. म्हणलं हे घ्या बटन लावून. थांबा थोडस, तुमचं आहे ना. आता काय राहिलं? तुमचं काय काय राहिलं आणि काय राहिलं. उठले का चालले, उठले का चालले. स्वतःकडे कधी लक्ष देता का तुम्ही? नाही देत बाजू, तूच आहे बुवा. मला कोण शांता दुसरं? हा तुलाच नवरा टाप टीप लागतो. हा अहो, मग शेवटी किती केलं तरी हा, मग माझं किती प्रेम आहे तुमच्यावर माहिती आहे ना. मग माझं नाही का? तुला काय म्हणायचंय? अहो, तुमचं आहे आणि मग पण माझं जास्त आहे ना. तुझं जास्त आहे का? तुम्ही लग्न ठरवायच्या टायमाला मला पसंत नव्हतं केलं, पण मी केलं होतं ना तुम्हाला. हा बरोबर. तुमच्या घरच्यांनी बरंच गाळ्यात घालून दिलं तुमच्या. अरे उलट तोच नवीन लग्न झालं तेव्हा बोलत होते का तुम्ही माझी? मग नवीन नवीन मी लाजायचो. तुम्हाला मी आवडत नव्हते म्हणून. ए आवडत होती. बरं ऐक, हा. ते जाऊ दे आता. मी चाललोय हॉटेलवर, तू देते का आता एक मुक्का? हो गा बसा. तुमचं काय नुसतं उठलं का मुक्का मुक्का, रातभर येतेच दिवसा येतेच. हॉटेलवर चालले म्हणजे तुम्ही काय 10 महिने येणार नाही काय? अगं, मी- संध्याकाळी तर येशाल ना लगेच. येतो, पण काय होतं माहितीये का? दिवसभर तू भेटत नाही ना. हा मग वाटतं माणसाच्या जीवाला, नाही का? जीव यादा असतो. हा. दे, जाऊ दे. बस बस. बर थांबा तुमची. दे तू बॅग दे माई. बर का, हं? मी काय म्हणते, आज एक तर उपवास आहे. जरा वाटलं तर लवकर या घरी. हा येईल. हा? मग संध्याकाळी डाळ भाताचा कुकर लावू का? हा लाव हा लाव लाव. बर बर चालेल. मग लवकर या आज. हा हॉटेल लवकर बंद करा. हा करतो करतो. पाहू ना आता, गर्दीच्या याच्यावर राहील गिराईक. बर बर चालेल चालेल. जाऊ का मग? हा चल मग, घे काळजी. हा, मी येते ना दरवाजापर्यंत. हा चल. ऐक शांता, हा मी काय म्हणतो, बोला ना. जास्त धावपळ काय करू नको. बर बर. हा तो काम आवरून घे. हा, मी जातो मा कामाला आता. जाऊ का? मी ना आज जास्त काही कपडे बिपडे धुवायला काढीत नाही. लय थकवा आलाय मला. चालेल चालेल. हा चल मग, गिराईक वाट पाहत हा, असतील. जा जा. फोन करा बरं का पोहोचले. हा, हा. ऐक, सकाळी उठल्यापासून सारखं काम काम काम. हे झालं का ते झालं का ते. गेले आता हे हॉटेलवर. आता हे काही येते नाही संध्याकाळपर्यंत.
थोडंसं धुणं ते धुते आणि मस्त आराम करते. त्यांनी सांगितले मला जास्त धावपळ नको करीत बसू. चला आता जाते, काम आवरून घेते. कोण आला आता? आले, 1 मिनिट. एवढी का वाजवताय सारखे? पोलीस? हा, यावंच लागलं काय कारणानिमित्त तुमच्या घरी. आतमध्ये येऊ? या ना. दरवाजा लावून घ्या. दरवाजा? हो, ये बाहेरचे लोक बघताना. हो हो. माझं नाव झटके हवालदार. हा का? हो. बर बर, बसा ना साहेब. हा, या बस. काय काम काढलं आमच्या गरीबाच्या घरी? काम असं काढलं बर का. तुम्हाला पाणी वगैरे देऊ का? पाणी नको मला, तुमचं पाणी नको, काहीच नको. बर का. हा. तुमचं पाणी नको, काहीच नको. बसा ना. नाही नाही, हाय बरं आहे मी उभा. बोला ना साहेब, काय काम आहे? हो, मी तुमच्याकडे आलोय. हा, माझ्याकडे चालेल. बोल. तुमचं नाव काय? माझं नाव शांता. शांता. शांता, हा. तुमचा नवरा आत्ता कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? माझा नवरा? हा, आत्ता कुठे असत? माझा नवरा तर आता हॉटेल वरती गेले ना इतक्यात ते. हॉटेलवर? हा. किती वेळ झाला? आता झाला 1-1.5 तास. 1-2 तास झाला. हा. अहो, तो असा माझ्या चोत माणूस आहे. हो, काय बोलून राहिले माझ्या नवऱ्याला? अहो, पक्का माझ्या चोत. साहेब, तोंडात येईल ते बोलू नका. या बाबाई, हा. तुमचा नवरा आता जेल मध्ये. बापरे, काय म्हणून राहिले साहेब? का हो. बरं? माझा नवरा जेल मध्ये का बरं? अहो, का बरं? याचा विचार तुम्ही कधी तुमच्या हॉटेलवर गेले का? नाही. आणि मग तुम्ही फक्त म्हणते आमच्या हॉटेलमध्ये फक्त खायचंच काम आहे. हा, जेवणाचं हॉटेल आहे ना. पण तुमचा नवरा तुमच्या हॉटेलात काय काय ओपितो हे तुम्हाला माहितीये का? किंवा काय काय धंदे करतो हे तुम्हाला माहितीये का? नाही, माझा नवरा काही धंदे नाही करीत. नाही. नाही. मग तो येडी आमच्या साहेबांनी जेलमध्ये नेला का? अहो सांगा ना साहेब, माझं इकडचं काळीच तिकडं झालंय. असं काय केलं माझ्या नवऱ्याने? निघू नका, त्याला जेलमध्ये नेलंय तुम्ही. 2 पोते नुसता गांजा निघाला तुमच्या हॉटेलमध्ये. काय? गांजा. बापरे. बर का बाई? हा. आणि तुमचा नवरा 1 नंबरचा मगलड आहे. हो, नंबरचा स्मगलर? मगलड. बापरे साहेब, तुम्ही काय बोलून राहिले? अहो, तो कधी घरात काहीच मानला नसेल. नाही हो, मला कधी काही सांगितलं नाही, काय नाही. असं कसं काय केलं यांनी? आणि जेलला गेली. बापरे, आता मला तर खूप टेन्शनच आलं. तुमचा नवरा तुम्हाला आता सोडवायचा आहे का? अहो, काय बोलून राहिले साहेब? सोडवायचंय का? म्हणजे सोडावंच लागल का? नवऱ्याला का जेलमध्ये कसं काय ठेवता येईल? तुमचा नवरा आता सुटल म्हणून अशी मला काही गॅरंटी नाही. बापरे, मग कधी सुटल हो साहेब? या बा, कोर्टाचं कसं राहतं, तो 6 महिन्यांना सुटतो का 6 वर्षांना सुटतो हे काही सांगू शकत नाही मी. 6 वर्षांनी? हो. आणि तुम्हाला जर तुमचा नवरा जर आजच सोडायचा असला, ऐका, तुमचा नवरा तुम्हाला आज जर सोडवायचा असला हा. तर आजही सोडू शकता. हा का? बरं, मी काय म्हणते साहेब, मग माझ्या नवऱ्याला आजच्या आज सोडून द्या ना. एवढं 6 महिने 6 वर्ष कशाला ठेवतो? माझ्या नवऱ्याची काही चुकी नाही. कोणीतरी हॉटेलमध्ये ते आणून ठेवलं असेल आणि त्यांच्यावर आलं ते, आणि माझा नवराच पकडला गेला. एक काम करा, माझ्या नवऱ्याला द्या ना सोडून मग आजच्या आज. म्हणजे तुम्हाला असा विषय का तुमच्या नवऱ्याचा विश्वास आहे तुम्हाला? हो हो, माझा नवरा चांगलाच आहे. हा का? मी आज तुमच्या नवऱ्याला सोडवितो. हा. पण तुम्ही त्याचा मोबदला मला काय देणार? मोबदला? काय देणार? तुम्हाला काय पाहिजे साहेब? काय पाहिजे? हा? मला 5 लाख रुपये पाहिजे. 5 लाख माझ्या हातात द्यायचे. तुमचा नवरा सोडला
बापरे साहेब, एवढे 5 लाख नाही हो. या क्षणात अहो पण एवढे 5 लाख रुपये कुठून आणायचे? अहो आता एवढे पैसे नाही ना साहेब माझ्याकडं. नाही मग तुम्हाला या गोष्टीत काय वाटतं? नाही देणार तुम्ही पैसे? अहो माझ्याकडं आता हे बघ, मी माझ्या नवऱ्याला सोडवायसाठी काय बी करीन. माझ्याकडं 5 लाख रुपये नाहीये. पण माझ्याकडं माझे सोन्याचे दागिने आहे, ते देऊ का मग? म्हणजे ते ते मोडून तुम्ही ते पैसे घेऊन टाका त्याचे आणि माझ्या नवऱ्याला सोडून द्या. मला माझ्या नवऱ्यापेक्षा सोनं जास्त महत्वाचं नाहीये साहेब. बर का, काय देणार आहे तुम्ही म्हणा? अहो म्हटले सोन्याचे दागिने आहे तेवढे देऊ का? पैसा तर नाहीये माझ्याकडं. नाही? हो. बर ठीक आहे चला, पण मग कुठं आहे ते? आहे ना, देते ना मी. हं? देते, चला ना मध्ये. मी येतो ना. हा या 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 ना साहेब. हो आलो. बसा ना साहेब. दागिने बसतो. दागिने काढते मी. हा काढा. साहेब हं? या बघा, ही माझी पोत आहे. हा नेकलेस आहे. बर. हे कानातले आहे आणि ह्या बांगड्या आहे. एवढे माझे दागिने. वा एवढंच आहे का? हो एवढे दागिने आहे साहेब, जास्त नाहीये माझ्याकडं. बरं आता एवढेच आहे ना? हो हे तुम्ही मोडून टाका आणि तुम्हाला याचे काय येतील तेवढे पैसे घेऊन टाका साहेब. अहो बाई, हे दागदागिने एवढ्यात काय होणार आहे? अहो साहेब असं फेकू नका हो. अहो फेकू नका म्हणजे एवढ्यात 5 लाख नाही 1 लाख रुपये सुद्धा इथे नाही बाई. अहो असं कसं म्हणतात, 2-3 लाखाचं सोनं आहे ते. नका या बाई, तू तेवढं सोनं दिलं, तेवढ्या सोन्यात काहीच होत नाही. तुझ्या नवऱ्याला सोडवायचं असल हा. तर मी जी गोष्ट सांगल ती तुम्ही देणार? अहो आता माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाहीये. दागिने होते ते पण दिले, पैसे नाहीये. आता काय देऊ शकते साहेब मी दुसरं? आणि तुमच्या नवऱ्यावर जर तुमचा जीव असला तर तुम्ही ती गोष्ट द्यालच. हा का? अहो अशी कोणती गोष्ट आहे साहेब? हं? कोणती गोष्ट आहे अशी? अहो मला तुमचं शरीर देशा. बापरे. अहो साहेब काय बोलू राहिले तुम्ही? अहो हे काय मागणं झालं का तुमचं? मग तुमच्या अहो हे काय बोलणं झालं का तुमचं? असं शरीर कसं देऊ शकते मी? माझ्या नवऱ्याला सोडून मी दुसऱ्या व्यक्तीचा विचार सुद्धा नाही केला साहेब. ठीक आहे चाललो मी. अहो साहेब मी काय म्हणते, इकडे या ना. दुसरा काही पर्याय नाही का नवऱ्याला शोधायसाठी, सोडायसाठी? नाही दुसरं काहीच नाही, याच्यावर पर्याय होणार नाही. तुम्ही जर एवढा निर्णय पॅक करा, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हा जर म्हणले तर पण तुमच्या याला शोभत नाही साहेब या असं मागणं घालणं. तुम्ही ते आम्हाला सांगू नका काही, समजा. द्यायचा असेल तर द्या, नाही तर तोच तिकडं सडत पडला तर आम्हाला गरज नाही. नाही हो नाही, असं नका करू, सडत नका पडून देऊ. माझ्या जन्माचा साथीदार आहे तो. माझा नवरा खूप चांगला आहे हो, पण काय चुकीचा आलाय काहीतरी माझ्या नवऱ्यावर. नाही कसे धंदे करायचे मग चुकीचा तुम्ही म्हणणार. तो त्याला गुन्हा आधीच हा कबूल झाला तो. या बाई तुम्ही मला खूप आवडत्या, देत्या का तुमच्या नवऱ्यासाठी? बाई ऐका, तुम्ही मला खूप आवडत्या, खूप. पा तुमचा नवरा जर सोडवायचा असेल तर मला तेवढंच इच्छा माई पुरी करा. साहेब तुम्ही खूप मोठं साकडं टाकले. बघा बाई, विचार करा. तुमचा नवरा संध्याकाळ पोत नाही घरी आणला,
तेवढी गोष्ट मला दिली हो, मग मला बोला. हं? 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 काय वाटतं? अहो, म्हणजे मला काही सुचतच नाही काय करावं. साहेब, हं? मी वाटलं तर माझा नवरा आल्या घरी आला का तुम्हाला सगळे पैसे देऊन टाकील, 5 लाख रुपये देईल. असं नाही सांगितलं, त्याला कबूल आहे का नाही? फालतू मा टाइम घालू ना. ऐका तुम्ही, ऐका. हं? अहो साहेब, अहो मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते साहेब. मला हे चांगलं नाही वाटत हो. अहो, तुमचा 1 रुपया बी आम्ही ठेवणार नाही. नवरा बायको देऊन टाकू. एक तर माझ्या नवऱ्यावर चुकीचा आळा आलाय काही कारण नसताना सुद्धा, तर आम्ही त्याचा पुढं बदला घेऊच. पण आता तुम्ही सोडून द्या माझ्या नवऱ्याला साहेब. तेवढे दागिने घेऊन जा. हो बाई, काय करायचंय मग सांगा. सांगा सांगा ते का लवकर का जाऊ, नाही तर मला राहू द्या तिकडे जेलमध्ये. नाही नाही, जेलमध्ये नका हो. संध्याकाळपर्यंत सोडवशाल ना पण हो मला? हो. ठीक आहे, चालेल. तुम्ही म्हणते ते करायला मी तयार आहे. आहे हो. आता कशी शिकार तावडीत आली. आता दाखितो या बाईला सुद्धा, झटके हवालदाराचा झटकाच दाखितो या बाईला सुद्धा. काय म्हणले साहेब? काही नाही काही नाही, सोडवायचा टपक्यान प्रयत्न करतो. तेवढं लवकर सोडा बरं का हो साहेब. बर का बाई, तुम्ही मला आवडा द्या आणि तुमच्या संग मला आहे ना रोमांस करायचा आहे. मन का मी तुला हात लावला का तुझा नवरा तिकडं सुटला. हा का? हम्म. बर बर. बाई बाई, आता खरी जे माझ्या मनात होतो ते मला भेटलं. साहेब, माझा नवरा सुटेल ना आता हो. संध्याकाळपर्यंत? आणि मग बर का हा. बाई, हा मी आत्ता लगेच जाणार हा. आणि तुमच्या नवऱ्याला लगेच सोडून आणतो. हा का? हो, संध्याकाळी तुमचा नवरा तुमच्या पैसे येणार. बर बर, चालेल. जाऊ हो, चालेल चालेल. जाऊ मग बाई. हो हो. साहेब, पण तेवढं कळकळीने मिस्टरांना सोडवा बर का. कारण आहे ना, अहो त्यांची काही चूक नाहीये. मी त्यांना विचारते आले हो काही ह्या असं आपल्या नशिबात कसं काय आलं, हे असं कोणी आपल्या हॉटेलमध्ये नेऊन ठेवलं नाही का. हा, बरोबर. आणि अशी चुकी परत होणार बी नाही साहेब. चुकीचा आम्ही धंदा कधीच करणार नाही. त्याच्यामुळे ना तुम्ही आता टेन्शन घेऊच नका, फक्त तेवढं सोडवा माझ्या. हा, आता तो विचार नका करू बाई तुम्ही. हा तुम्हाला सांगतो, मी आजचा जातो हा. आणि आजचा तुमचा नवरा घरी पाठवून घेऊन येतो, घरी घेऊन येतो. बर बर, हा? चालेल, चालेल. जाऊ मग. हो. साहेब, हं? हे कशाला नेता? आता तुम्हाला जे पाहिजे होतं ते तर मी दिलं ना. मग आता दागिने राहू दे ना तेवढे मला. अहो बाई, आमच्या वरले ते मोठे साहेब बसेल नाही वर, हा हा. आणि मग त्यांना काय देऊ? हं? त्यांच्या गाच्यात काही टाकायला लागल का नाही? हो हो. मग बर बर. जाऊ मग. हा जा. तुमचा नवरा पाहिजे ना तुम्हाला.
हो हो मला इडून जाऊ द्या, पहिलं तुमच्या सोडून देतो इकडे. बर बर जाऊ का मग? हो. का वागले हे असे? कोणी सांगितलं होतं हे असं चुकीचं काम करून पैसा कमवायला? कष्टाने कमावला असताना किती हा डोक्याला ताण आहे. दागिने परी दागिने गेले, म्हणून माझं शरीराची मौज मजा घेऊन गेले ते हवालदार. थांबा आता यांना घरी येऊ दे, त्यांना पहिला जाब विचारते का मला यातलं का नाही तुम्ही काय सांगितलं. हाय तर बरं झालं, आपण पुढे खरोखरचे पोलीस आहे. हं? अहो मी पोलिसाचे कपडे घालून आलो. हं? अरे मी तर खोटा पोलीस. हं? चालू चालू बाईला चुना लावला. या बाईचा नवरा तिडच हातेलो तरफारीने. बाईचे दागदागिने घेतले. हं? बाईच्या शरीराची मजाही घेतली आणि बाईला कसं उल्लू बनवलं, उल्लू. छान घरी आज जरा शांता उशीरच झाला बर का. ते थांब थांब, अगं काय झालं? या इकडं बस बस, या इकडं बस. थांब मला बॅग ठेवू देता. तुम्हाला सांगितलं नाही असे रिकामे उद्योग करायचे नाही. कशाला पाहिजे आपल्याला पैसा आणि अडका? थोडा भेटतोय त्याच्यात समाधान मानायचं ना. आज तुम्ही जर 6 वर्ष जेलला राहिले असते तर मी काय पाहिलं असतं? मला तुम्ही महत्वाचे, मला पैसा महत्वाचा नाहीये. मी हजारदा सांगते, फक्त जेवढं आपल्या हॉटेलमध्ये भेटते ना आपल्याला त्याच्यात समाधान मानायचं. कशाला गांजावं काम कवं, कशाला रिकामे उद्योग करीत द्या. आणि एक शब्दाने तरी मला तुम्ही सांगितलं का या असे उद्योग करीत होते तर, असे 2 नंबरचे धंदे करीत होते तर? शांता शांता 2 मिनिटं शांत वय, शांत. एक गोष्ट माझ्यापासून लपवती नाही ना. आता मला काय नाही सांगितलं? अगं शांत वय, मला बसून सांग, बसून सांग, घाबरू नको. सर त्या सर तू आल्या आल्या गळ्यात पण सुटली. काय झालं? काय तुम्ही जेलमध्ये गेले, तिथं जर राहिले असते तर मी काय केलं असतं सांगा बरं. मी जेल मध्ये गेलो आणि असं तुला कोण म्हणलं? मी तर दुकान होतो आपल्या साऱ्या इळवर. दुकान मग गिराईक आत्ता वाढली होती म्हणून मी लेट झालो. अहो तुम्ही खोटं बोल. अहो ते हवालदार आले होते, ते झटके हवालदार. झटके पोलीस. अहो ते म्हणे तुमचा नवरा कुठे माहितीये का? म्हटले नाही माझा नवरा हॉटेलवर आहे. म्हणे तुमचा नवरा आता ह्या मिनिटाला जेलमध्ये आहे. ते फार मोठे स्मगलर आहे, त्यांना आम्ही अटक केलंय. आता त्यांना आम्ही सोडणार नाही. ते गांजा विकी त्या चोरून हॉटेलमध्ये असे धंदे करीत्या. त्याच्यामुळे मी इतकी घाबरले आणि काय सांगू. त्यांनी मला सांगितलं जर त्यांना सोडवायचं असेल तर 5 लाख रुपये द्या. आता घरात पैसे होते का? घरात तर 1 रुपया नाही. मग मी त्यांना म्हणले बा माझ्याकडे पैसे नाही, पण मी माझे दागदागिने देते. मला दागिने महत्वाचे नाही, मला माझा नवरा महत्वाचा आहे. मी त्यांना ते दागिने पण देऊन टाकले. सगळं दिलं? सगळे दागिने देऊन टाकले. पण ते म्हणे आणि काय होतंय म्हणे, एवढा मोठा गुन्हा दाखल व्हायला म्हणे त्यांच्यावर. त्यांनी काय मागणी केली माहितीये का तुम्हाला? काय? हा बोल ना बोल ना, रडून काल सांगते. आता मी आलोय तुझ्याजवळ. ते मला म्हणे मला तुमचं शरीर द्या. म्हणजे तो शरीर नाही दिलं का? शरीर म्हणजे तो शरीर सुद्धा दिलं तो. अगं काय बावला ते तू, किती मूर्ख बाई आहे रे तू. अरे तो दारात उद्या कुणी येईल म्हणशील तो नवरा इकडे नेला तिकडे गेला. उद्या म्हणशील गाडी खाली मेला तर तू टिकली काढून खाली फेकाय बसली. अशी तर बाई आहे तू. शिका तू काय विधवा बनून माझ्यासाठी राहशील का अशी? ग शांते, हल्ली काय झालं, कुणी येत कुणी काही सांगत. लोक फसवणारे लय या जगात.
आणि मला मी शरीर दिलं आणि ते दागिने दागिने पण त्यांनी नेले. काय नाव म्हणले त्याचं? झटके आवडला. बर का, ऐक शांता, सारं त्यानं नेलं ते नेऊ दे, जाऊ दे. हं? आणि तू जे केलं ना ते मला वाचवण्यासाठीच केलं ना. हं? हा, मग जाऊ दे, काय टेन्शन नको घेऊ. आपण हे दागिने बनवून आणू आणि दे गबस. रड नको, चल घरात चल. रडू नको म्हणून फोन का नाही केला? अहो तुमचा फोन स्विच ऑफ येत होता, मी बाजूला जाऊन फोन केला, फोनच लागत नव्हता. आता इडून पुढं कुणी घरात आलं तर घरात येऊन द्यायचं नाही, तिकडेच हाकलून द्यायचं, कोणाला मध्ये घ्यायचं नाही. हं? कुणी काही सांगत हे ऐकायचं नाही. हे लोक आजकाल आहे ना पैशासाठी पार गोट तोंडे घालतील, असे लोक झाले. चाल